कर्जत तालुक्यातील रश्वे ग्रुप ग्रामपंचायतमधील शिंगढोळ या गावातील विजेचे पुरवठा करणारे रोहित्र बंद पडले होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर आपल्या गावातील रहिवासीयांना जास्त दिवस अंधारात राहू नये यासाठी स्थानिक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका सचिव रामदास खरत यांनी धावपळ करून वीज रोहित पनवेल येथून आणले. 70 घरांची वस्ती असलेल्या गेल्या 1.5-2 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होता. सतत सुरू असणारा पाऊस आणि नेहमी कमी जास्त होणारा विद्युत पुरवठा तसेच लाईटचा लपंडाव यामुळे शिंगढोळ गावातील विद्युत रोहित्र खराब झालं. त्याचा परिणाम शिंगढोळ गावातील संपूर्ण गाव अंधारात. ही बाब गावातील जागरूक स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत तालुका सचिव रामदास खरत यांनी स्थानिक रहिवासी यांना सोबत घेऊन धावपळ सुरू केली. त्यानंतर रामदास खरत यांनी तत्काळ महावितरण वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी तत्काळ पनवेल येथे जाऊन दुसरा विद्युत रोहित्र आणलं. शिंगढोळ गावात महावितरणाचे वायरमन दिलीप लोभी यांनी कर्जत येथून शिंगढोळ येथे पोहोचले. त्यावेळी ग्रामस्थ योगेश खरत, समाधान कडू, भगवान खरत, दिलीप कडू, हनुमंत खरत, प्रणित खरत, जगदीश फाळे, पराग खरत, कांतीलाल खरत, प्रमोद खरत, स्वप्नील खरत आणि अनेक ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. त्यामुळे तांबडतोब शिंगढोळ गावचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला. महावितरण कंपनीचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी तत्काळ नवीन वीज रोहित्र यांनी कार्यवाही केल्याचे त्यांचे देखील आभार मानले जात आहेत. अगदी दुसऱ्याच दिवशी वीज पुन्हा आल्याने ग्रामस्थांनी आपल्या गावातील कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद दिले. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.